महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकींची घोषणा झालेली आहे. सगळ्याच पक्षांकडनं तयारी सुरू आहे. असं असताना मुंबईमध्ये नेमकं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत रामदास आठवले यांच्या पक्षाला काय मिळणार आहे याची चर्चा सुरू झालेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आहेत माझ्यासोबत. सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये. आता जसं म्हटलं तसं आपल्या पक्षाची सध्याची भूमिका काय आहे? कारण जागा वाटपामध्ये फक्त त्या दोघांचीच चर्चा आहे. तुमचा पक्ष कुठंच दिसत नाहीये. हा तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा तसा जुना मित्रपक्ष बीजेपीचा आहे. आपल्याला माहित आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका माझ्यासमोर मांडली आणि मी सर्व महाराष्ट्रभर फिरून विचारवंत आहेत, पत्रकार आहेत, कार्यकर्ते त्यांची चर्चा केली आणि भाजप शिवसेनेसोबत जायचं का या संबंधातला सल्ला मी त्यांचा घेतल्यानंतर मला तर सर्वांनी सांगितलं की राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात आणि आपण भाजप शिवसेनेसोबत जायला काही हरकत नाही. त्याप्रमाणे 2012च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष हा BJP शिवसेनेसोबत आला आणि त्यावेळेला आपल्याला माहीत आहे की पूर्वी भाजप सेनेला युती म्हणायचे, पण रिपब्लिकन पक्ष हा त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्याला माहिती म्हणू लागले आणि 2012च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंना होतं, भाजप सेनेला होतं. त्यावेळेला शिवसेना मोठा पक्ष होता, भाजप हा त्यांच्यापेक्षा कमी ताकदीचा होता, पण दोघांची ताकद मिळून त्यांनी एकदा तर सत्ता आणलेली होती. तर मी आणि माझा पक्ष हा भाजप सेनेचा जुना मित्र आहे. आता आज नवीन हे मित्र एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत, ते 50 आमदार घेऊन आले. अजितदादा पवार हे सुद्धा 40-42 आमदार घेऊन आले आणि ते दोन्ही मोठे पक्ष आहेत. माझ्या पक्षाचे एवढे आमदार अजिबात नाहीत, पण रिपब्लिकन पक्ष जुना मित्र आहे. आता 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला काय वाटा मिळणार अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रभर आहे आणि सर्व ठिकाणी माझ्या पक्षाचे कार्यकर्ते BJPच्या संपर्कामध्ये आहेत. तर अनेक ठिकाणी 2 जागा, 3 जागा, 1 जागा, 4 जागा अशा सोडण्यात आल्याची माहिती मला आहे अनेक जिल्ह्यामध्ये. पण मुंबई हा जो आमचा बालेकिल्ला आहे, मुंबई ही जी निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेची आमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या हातातून ही महानगरपालिका हिसकावून घ्यायची आहे. ती जर हिसकावून घ्यायची असेल, आपल्या महायुतीचा महापौर करायचा असेल, तर रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता माहिती अशी मिळालेली आहे की 145 जागा BJPच्या कोट्यामध्ये आलेल्या आहेत. 87 जागा या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत आणि आता रिपब्लिकन पक्षाला भाजपच्या कोट्यातून जागा द्यायचं असं ठरलेलं आहे अशा पद्धतीची माहिती मला देण्यात आलेली आहे. तुम्ही जो उल्लेख केला 87 जागा एकनाथ शिंदेंना, 145 जागा भारतीय जनता पार्टीला, ती माहिती तुम्हाला अधिकृत पद्धतीने दिली गेलेली आहे महायुतीतील नेत्यांकडनं? नाही, अधिकृत म्हणजे आता मी मीडियामध्ये जे काल पाहिलेलं आहे की त्या दोघांची चर्चा फायनल झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला BJPच्या कोट्यातून जागा द्यायच्या अशा पद्धतीचं ठरलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती मला देण्यात आलेली आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीनं 25 जागांची यादी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. BJPच्या जे अमित साठम आहेत ते त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यानंतर इतर नेत्यांशी चर्चा आमची झालेली आहे. तर आता मला वाटतं आज किंवा उद्या हा निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आमच्या कार्यकर्त्यांना फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे आम्हाला एक 14-15 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. 14-15 जागा मिळावत अशी तुमची अपेक्षा आहे, तो सन्मान असेल तुमचं असं म्हणणे. पण जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर रामदास आठवले यांच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? मला असं वाटतं की जागा आम्हाला देतील, कारण रिपब्लिकन पक्ष हा तसा आमचे किती खासदार आहेत, किती आमदार आहेत यापेक्षाही सर्व वस्त्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत. माझा ग्रुप जो आहे हा ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते असा गेल्या 20-25 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळं मी काँग्रेससोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळाली, मी त्यांना सोडून मी शिवसेना भाजपसोबत आल्यानंतर भाजप सेनेला सत्ता मिळाली. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.
त्यांना माहिती आहे की रिपब्लिकन पक्षाची ताकद मुंबईमध्ये आहे. त्यामुळं निवडून यायचं असेल तर RPIला सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्यांना फार अडचणीत आणण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कविताही केलेली आहे, करू नका आमचा घात. नाही नाही, म्हणजे कविता जी आहे ती म्हणजे आमचं, मला माहिती आहे की आमचा होणार नाही अजिबात घात. आमचा होणार नाही अजिबात घात. जर त्यांना मजबूत करायचा असेल त्यांचा हात, तर रिपब्लिकन पक्ष हा जो आहे हा साथ देणारा पक्ष आहे, हात मजबूत करणारा पक्ष आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाकडं लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. आणि आता मी मुंबईला उद्या चाललेलो आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा सन्मान व्हावा अशी आमची भूमिका आहे. पुणे शहरामध्ये आमचे 5 नगरसेवक मागे निवडून आले होते. मागच्या वेळेला आम्हाला 10-11 जागा देण्यात आल्या होत्या. आणि आता पुण्यामध्ये चर्चा सुरू आहे. पुण्यामध्ये सुद्धा आम्हाला जागा चांगल्या मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा जागा आम्हाला द्याव्यात ही आमची आग्रही मागणी आहे. त्याचा निर्णय कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे आठवले साहेब? मला वाटतं की ते 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहे. त्यामुळं आज 27 तारीख आहे. त्यामुळं उद्या किंवा परवा तर सकाळपर्यंत हा निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आम्हाला उमेदवार नंतर आम्हाला त्याचे उमेदवार आम्ही आमच्या वार्डामध्ये आम्ही ठरवलेले आहेत. जो वार्ड सुटेल त्या ठिकाणी कोणाला उभं करायचं हे आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे फक्त आम्हाला वार्ड कुठले तर सुटतील एवढी माहिती मिळाली की आम्ही सगळे त्या तयारीत आहोत. त्यामुळं एक 14-15 किंवा 10-11 तरी वार्ड आम्हाला मिळावेत ही आमची आग्रही मागणी आहे. आठवले साहेब, तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला की उद्धव ठाकरे यांच्या समोर राज ठाकरे यांचं खूप मोठं आव्हान 2012 साली होतं. पण आता पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. खास करून मुंबईमध्ये त्याचा कशा पद्धतीनं परिणाम होईल आणि महायुतीला त्याचा तोटा होऊ शकतो का त्यांच्या दोघांच्या एकत्र येण्याचा? आता मला असं वाटतं की जरी उद्धव ठाकरे राज ठाकरे जरी एकत्र आलेले असले तरी त्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा होणारा झिरो, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा होणार आहे झिरो. पण या निवडणुकीमध्ये खरा ठरणार आहे मी झिरो. त्यामुळं ठीक आहे, मी ज्यांच्या बाजूला आहे त्या महायुतीला चांगलं यश मिळणार आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी फार मोठी तर चूक केलेली आहे. म्हणजे राज ठाकरेला सोबत घेऊन त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या संबंधामध्ये प्रतारणा केलेली आहे. बाळासाहेबांनी सगळ्या मराठी माणसांना तर एकत्र आणलं, पण बाळासाहेबांनी नंतर गुजराती माणसं आहेत, उत्तर भारतीय आहेत, साऊथ इंडियन आहेत, मुस्लिम्स आहेत, अशा सर्व लोकांना सोबत त्यांनी घेतलेलं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या सोबत गेल्यामुळं काही लिमिटेड मतदारसंघात फायदा होऊ शकेल. पण त्यांच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे की आता काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत नाही आहे, राष्ट्रवादी अजून त्यांच्यासोबत आहे की नाही माहीत नाही आहे. आणि या दोघांच्या ताकदीवर मुंबई शहरामध्ये 40% मराठी माणसं आहेत, 60% नॉन मराठी माणसं आहेत. त्या 40% मराठी माणसांमध्ये यांना 14-15% मतं मिळतील. त्यामध्ये आम्हाला अर्धी मतं 20% मिळतील. काँग्रेस पक्ष आहे, बाकीचे पक्ष आहेत. त्यामुळे सगळीच मराठी माणसं यांना मतं यांना मिळतील असं अजिबात नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन फार मोठी चूक केलेली आहे आणि त्यांना फारसा फायदा होणार नाही. आता तुम्ही मराठी आणि नॉन मराठीचा उल्लेख केला. उत्तर भारतीयांच्या वतीनं बटोंगे तो पिटोंगे अशा पद्धतीचे बॅनर्स मुंबईभर लावले गेलेले आहेत. म्हणजे उत्तर भारतीयांनी एकत्र राहावं असा मेसेज त्या बॅनरमधनं दिलेला आहे या दोन ठाकरेंसाठी. मला असं वाटतं की बटेंगे तो गटेंगे वगैरे ठीक आहे. सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे. मराठी माणसाने एकत्र राहिलं पाहिजे, हिंदी भाषिकांनी एकत्र राहिलं पाहिजे, साऊथ इंडियन एकत्र राहिलं पाहिजे, गुजरातीने एकत्र राहिलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका ही काय तशी चुकीची अजिबात नाही आहे. त्यामुळं जरी काय बोर्ड लागलेले असले तरी सुद्धा मध्यंतरी उत्तर भारतीयांवरती थप्पड मारण्यासारखे प्रकार घडले. आणि मराठी ज्याला येत नाही त्याला तू मराठी बोल, नाही तर त्याच्यात थोबाडीत मारणे, अशा पद्धतीची एक असंविधानिक जी भूमिका आहे, दादागिरीची भूमिका आहे, ती भूमिका राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घेतली. आणि त्यामुळे त्याचा प्रचंड असा रोज देशभरामध्ये आहे.
आणि त्यामुळंच काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरेंसोबत राहायला नकार दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की एवढी दादागिरी अशी करणं ठीक आहे. तुम्ही मराठी शिका आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की जे नॉन मराठी लोक मुंबई शहरात राहतात त्यातले 80% लोक मराठी अत्यंत चांगली बोलतात. आणि मुंबई एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे, इकॉनॉमिकल राजधानी आहे. त्याच्यामध्ये मराठी माणसाचा सर्वात जास्त डेव्हलपमेंटमध्ये वाटा आहेच आहे. पण बाकीचे लोकसुद्धा मुंबई शहरामध्ये आहेत. अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं हे काम आहे. त्यामुळं आपण मराठी, नॉन मराठी अशा पद्धतीचा वाद प्रतिवेळी उकरून काढणं योग्य नाही. आणि त्याचाच फटका यावेळेला उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना बसेल. आणि आता मग आम्हाला त्या ठिकाणी आमचा महायुतीचा महापौर झाला की मग यांनी पैसे वाटले असे आरोप करणार, यांनी मतं चोरलेले आहेत असा आरोप करणार. त्यामुळे यांचं ठरलेलंच आहे की त्यांना जे जास्त जागा लोकसभेला मिळाल्या. आम्ही असं म्हटलं नाही की त्यांनी मतं चोरी केली होती. आम्ही हे सांगितलं की संविधानाच्या मुद्द्यावर आमचं नुकसान झालेलं आहे. संविधान बदलणार, आरक्षण जाणार अशा पद्धतीचं नेरेटिव्ह पसरवून समाजामध्ये गैरसमज केलेला होता आणि त्यामुळं आमचं लोकसभेमध्ये नुकसान झालं. आणि पण आता आम्हाला सत्ता आम्हाला मिळाली की हे सांगतात हे मतं तर चोरी केलेली आहेत, हे असं झालेलं आहे. पण ही गोष्ट खरी आहे की निवडणूक यादीमध्ये, इलेक्शन लिस्टमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. निवडणूक यादी अत्यंत स्खलित आणि चांगली असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक जर चुका आहेत ही गोष्ट खरी आहे. आणि ते काय आजच्या चुका आहेत असं नाही, अनेक वर्षांपासून त्या चुका आहेत, त्या सुधारल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं बोगस मतदान करणं जे आहे ते बोगस मतदान करणं, एका माणसाने 2-3 ठिकाणी मतदान करणं आणि अशा पद्धतीच्या घटना अनेक वेळेला घडलेल्या आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशननी जो SIR आणलेला आहे तो यासाठी आणलेला आहे की जो ज्याचा डेथ झालेला आहे त्याच्या नावाने बोगस मतदान होतं म्हणून ती नावं काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यानंतर जे लोक 2-3 वेळेला मतदान करतात त्या लोकांची नावं त्याच्यातून काढलेली आहेत. याच SIR वरती काँग्रेस आणि विरोधी पक्ष आक्रमक झालेला होता. महाराष्ट्रामध्ये SIR करा महानगरपालिकेत अशी भूमिका होती, पण निवडणूक आयोगानं ती घेतलेली नव्हती आठवली. नाही, मला असं वाटतं की SIR जो आहे तो SIR आता आपल्या असेंब्लीच्या निवडणुकीसाठी तो घेतलेला आहे. या लोकल बॉडीच्या निवडणुकीसाठी काही एवढा वेळ इलेक्शन कमिशनकडे नव्हता. आणि त्यामुळं महाराष्ट्राची यादी सुधारली पाहिजे अशी आमची मागणी आहे. ज्यावेळेला पुढच्या निवडणुका होतील त्याच्या अगोदर त्याची पूर्णपणे चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. पण त्यामध्ये मी एवढं सांगतो की त्यांना यश मिळालं की मत चोरी होत नाही. आम्हाला जर चांगली मतं मिळाली, आम्हाला यश मिळालं तर आम्ही मतं चोरली होती असं म्हणणं तर हे योग्य नाही. लोकशाहीमध्ये ज्याच्या बाजूला मतदान जास्त मिळतं त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. आणि काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेवर राहिलेला आहे. आणि BJPचे जर 1982 मध्ये 2 खासदार होते. त्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचा इंडिया अत्यंत स्ट्रॉंग आहे. प्रत्येक राज्य जिंकत आम्ही पुढं चाललेलो आहोत. हरियाणा जिंकलेला आहे आम्ही, दिल्ली जिंकलेला आहे, बिहार जिंकलेला आहे, महाराष्ट्र जिंकलेला आहे. आता वेस्ट बेंगॉल आमच्या समोर आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा BJP आणि NDA सत्तेवर येणार. आणि त्यानंतर 5 राज्याच्या निवडणुका आहेत. त्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्या तामिळनाडू आहे, केरळ आहे आणि इतरही त्यामध्ये इतरही राज्य आहेत. तर अशा 5 राज्यांच्या निवडणुका नंतर येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्य जिंकायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याची सुरुवात महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेपासून होईल असं म्हणायचं. हां, आता मुंबई महानगरपालिकेपासून होणार. कारण आता आम्ही ज्या नगरपालिकेच्या निवडणुका लढलो त्यामध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्यानंतर सुद्धा सर्वात जास्त जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. त्यानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 29 महानगरपालिकामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी आपणाला आमचं यश आम्हाला मिळालेलं दिसेल. अनेक ठिकाणी आमची युती होते, कुठं होत नाही आहे, कुठे राष्ट्रवादीची युती तर झालेली नाही आहे. त्यामुळं जरी नाही झाली तरीही आम्ही सगळे एकत्रित आहोत. सरकारला कसलाही धोका अजिबात नाही. ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेला सत्तेमध्ये एकत्र होते महाराष्ट्राच्या त्यावेळेला सर्व लोकल बॉडीच्या निवडणुका ते एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होते. त्यामुळे आम्ही सुद्धा जर एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो तरी सरकारला धोका अजिबात नाही. सरकार हे आमचं 5 वर्ष टिकणार आहे. आमच्याकडे 237
आमच्या 3 पक्षांच्या महायुतीच्या सिम्बॉलवर लोक निवडून आलेले आहेत. बाकीचे काही अपक्ष आमच्यासोबत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार अत्यंत मजबूत आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला चिंता अजिबात नाही. लोकल बॉडीजमध्ये मुंबई आम्ही जिंकणार आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे प्रमुख रामदास आठवले होते. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होईल असं म्हणत असतानाच महाराष्ट्रामधील जास्तीत जास्त महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचाच महापौर बसेल अशा पद्धतीचा देखील विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त करत असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती 0 होईल अशा पद्धतीचा देखील दावा रामदास आठवले यांनी TV9 मराठीशी बोलताना केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.